हेलो एवरीवन, गुड इवनिंग टू ऑल। कैसे हो सब लोग? ओके, ठीक हो? चलो अभी आज से हम अभी अपनी जर्नी स्टार्ट करते हैं। ओके, डायरेक्टली एग्जाम ओरिएंटेड स्टडी हम स्टार्ट करेंगे। एग्जाम ओरिएंटेड स्टडी करना चाहिए हमेशा, आलतू फालतू चीजों पर ध्यान देना नाही चाहिए। इकडच्या तिकडच्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग नाहीये। एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आपण बघूया। ओके, आता एक्झाम ओरिएंटेड म्हटलं म्हणजे डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे काय, तर 12th बोर्ड आपल्याला पास ऑन करायचंय, बस ब्ला ब्ला ब्ला, पर्सेंटेज आणायचे, स्कोर करायचे, दॅट्स इट। पण इतकंच नसतं एक्झाम ओरिएंटेड गोष्टी। आता बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात की सीईटी स्टडी कसा करायचा, नीटचा स्टडी कसा करायचा, कोणत्या चॅप्टर्स पासून आपण स्टार्ट करायचं। तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी येतात, त्यांच्या सगळ्यांचे आन्सर्स तुम्हाला माझ्याकडनं इझिली अवेलेबल होऊन जातील। सो आता बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये आपण एक टॉपिक सुद्धा स्टार्ट करूया। ओके, नवीन टॉपिक स्टार्ट करूया, तो म्हणजे ह्यूमन न्यूट्रिशन। त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड काही डिस्कशन करूया, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की सीईटी बद्दल आपल्याला कसं स्टडी करावं लागेल, किंवा मार्क्सचा क्रायटेरिया काय असतो काय नसतो, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे। ओके, चला मग आता लेट्स स्टार्ट विथ आवर टुडे डिस्कशन अबाउट बायोलॉजी, सीईटी अँड नीट। सीईटी अँड नीट। आता इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट। ओके, कॉमन एंट्रन्स टेस्ट। आता ही टेस्ट स्टेट वाइज केली जाते, ही टेस्ट स्टेट वाइज कंडक्ट केली जाते। बट नीट नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ही नॅशनल लेवलला कंडक्ट केली जाते। ओके, आणि सीईटी ही स्टेट लेवलला कंडक्ट केली जाते। आता जर नॉर्मली विचार केला तर नीट ऍक्च्युली तुमचे 720 मार्क्स करता असते। नीट किती मार्क्स करता असते? 720 मार्क्स करता। आणि सीईटीचा विचार केला तर सीईटी ही ओव्हरऑल 200 मार्क्स करता असते। सीईटी मध्ये तुमचे 200 क्वेश्चन्स असतात। ओके, नीट मध्ये तुमचे 180 क्वेश्चन्स असतात। ओके, आता या 200 क्वेश्चन्सचं बायफर्गेशन कसं करण्यात आलेलं आहे, 180 क्वेश्चन्सचं बायफर्गेशन कसं करण्यात आलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करूया। आता 200 क्वेश्चन्स मध्ये 3 सब्जेक्ट असतात। ओके, आता ते 3 सब्जेक्ट कोणकोणते, तर फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी। 50 क्वेश्चन्स फॉर फिजिक्स, 50 क्वेश्चन्स फॉर केमिस्ट्री, 100 क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी। ओके, तर आपला बेसिक मोटो हा आहे तो म्हणजे बायोलॉजी। बायोलॉजीला आपल्याला कव्हर करायचं आहे। ओके, इथे लक्ष असू द्या। त्यानंतर इथं 180 क्वेश्चन्स जर तुम्ही डिव्हिजन करायला गेले तर 45 क्वेश्चन्स फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, 45 क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी, 45 क्वेश्चन्स फॉर केमिस्ट्री अँड 90 क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी। ओके, आणि बायोलॉजीचे 2 सेक्शन्स पडतात तुमचे, एक असतो बॉटनी आणि एक असतो झूलॉजी। तर बॉटनीचे 45 क्वेश्चन्स आणि झूलॉजीचे 45 क्वेश्चन्स। आणि नीट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट मध्ये ईच क्वेश्चन स्टँड फॉर 4 मार्क्स। इतके लक्षात ठेवा, ईच क्वेश्चन स्टँड्स फॉर 4 मार्क्स इन NEET. Okay, overall 180 questions are there in NEET, and in the case of CET there are 200 questions, out of which 100 questions are from biology. Out of which 100 questions are from biology. Out of that 11th and 12th 20 questions are from 11th, 20 questions are from 11th, and 80 questions are from, means 20% weightage, 20% weightage is given to 11th and 80% weightage is given to 12th in the case of CET. In the case of CET एवढं लक्षात असू द्या। ओव्हरऑल 11 च्या सीईटी चे आपल्याला स्टार्टिंग चॅप्टर डिस्कस करायचे आहेत। सीईटी तुम्ही क्रॅक केली, सीईटी वेगवेगळ्या प्रकारची असते, एक प्रकारची नसते सीईटी। जर तुम्ही विचार केला तर बी फार्म करता तुमची वेगळी सीईटी असते, नंतर बीएससी ऍग्री करता तुमची वेगळी सीईटी असते, बीएससी नर्सिंग करता तुमची वेगळी सीईटी असते। अशा विविध कोर्सेस करता तुमची सीईटी कंडक्ट केली जाते। आणि त्याच ठिकाणी जर नीटचा विचार केला तर नीटला डॉक्टरेट लेवलचे कोर्सेस असतात। ओके, तर डॉक्टरेट लेवलचे कोर्सेस स्टार्टिंग होतात तुमचे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीबीएमएस, अशा विविध कोर्सेसला तुम्ही इझिली अप्लाय करू शकता नीट थ्रू। आणि बी फार्म, बीएससी ऍग्री, बीएससी नर्सिंग वगैरे वगैरे अशा कोर्सेसला तुम्ही सीईटी थ्रू इझिली जाऊ शकता। सो आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आपलं ते म्हणजे सीईटी 11 चं एक बेसिक चॅप्टर, ते म्हणजे ह्यूमन न्यूट्रिशन। ह्यूमन न्यूट्रिशन बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आजच्या लेक्चर मध्ये।
पण तत्पूर्वी तुम्ही काही गोष्टी क्लिअर करून घ्या की सीईटीला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. सीईटीला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते, इतकं लक्षात असू द्या. नीटला निगेटिव्ह मार्किंग असते, ती म्हणजे काय तर 1:4. 1:4 म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचे तर 1 मार्क तुमचा इझिली कट ऑफ होणार आहे. मग आता असं नाही की 4 चुकले तरच एक प्रश्न कट होणार आहे, असं मुळीच नाही. परंतु 1 मार्क, एका मार्काला तुम्ही 4 ने जर डिवाइड केलं तर 0.25 तुमचा आन्सर मिळेल. तुम्हाला एकाला जर 4 ने डिवाइड केलं तर तुमचा आन्सर मिळेल 0.25. तर 0.25 मार्क्स तुमचे कट होणार आहेत आफ्टर एव्हरी ईच रॉंग आन्सर. इतकं लक्षात असू द्या. एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क्स तुमचे ऑब्व्हियसली कट होणार आहेत. आणि 0.25 आज काही वाटत नसते, परंतु ते 0.25 खूप जास्त टफ आहे. ओके, 0.25 मुळे बरेचशा विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा नामांकित कॉलेजेसमध्ये ऍडमिशन होता राहून जातात. तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो, त्याला बिलकुल हलक्यामध्ये घ्यायचं नाही, इतकं लक्षात असू द्या. 0.25 इज अ बिग डिजिट, त्याला छोटा डिजिट समजू नका. ओके, नाहीतर आपण सहज बोलता म्हणून जातो काय 0.25 आहे, असं नसतं. असं विचार सुद्धा करायचा नाही. आपल्याला चुकायचं नाहीये, आपल्याला मुळीच चुकायचं नाहीये. ऍट एनी कॉस्ट आपल्याकडे चुकी होता कामा नाही, इतकं लक्षात असू द्यायचा. ओके, सो आता बघा, अजून काही डाऊट्स असतील तुमचे याच्याबद्दल की सर मार्किंग सिस्टीम अजून कशी असते, काय असते. ओके, तर बाकीच्या काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता, मी तुमचे ते नक्की डाऊट्स क्लिअर करून देईन. ओके, आता आपण आपल्या सेशनकडे जाऊया. थोडंसं आपलं ह्युमन न्यूट्रिशनच्या टॉपिककडे वळूया. आपण आज बायोलॉजीचं जे एक टॉपिक येतो म्हणजे कोणता, ह्युमन न्यूट्रिशन. लक्षात असू द्या काय म्हणतोय मी, ह्युमन न्यूट्रिशन बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. आज आपण ह्युमन न्यूट्रिशनचं इंट्रोडक्टरी लेक्चर आपण घेणार आहोत. ह्युमन न्यूट्रिशन मध्ये काय काय शिकायचं असतं, काय शिकायचं नसतं, तर या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. त्यासोबत ह्युमन न्यूट्रिशनचं इम्पॉर्टन्स काय आहे, न्यूट्रिशन म्हणजे काय, ह्युमन न्यूट्रिशनसाठी कोणकोणते ऑर्गन रोल प्ले करतात, काय काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात, कशाचा स्टडी करायचा असतो, या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. चालेल तर मग चला मग ह्युमन न्यूट्रिशन आपण स्टार्ट करूया. ओके, चल आज आपण 11th स्टेट बोर्डचं चॅप्टर नंबर 14 ते म्हणजे ह्युमन न्यूट्रिशन. कोणाबद्दल डिस्कस करूया, ह्युमन न्यूट्रिशन. लक्षात असू द्या, चॅप्टर नंबर 14 ऑफ 11th, चॅप्टर नंबर 14 ऑफ 11th, इतकं लक्षात असू द्या. ह्युमन न्यूट्रिशन. आता ह्युमन चा अर्थ तर तुम्हाला सांगायची गरज नाही, पण न्यूट्रिशन म्हणजे काय, तर न्यूट्रिशन म्हणजे काय बेसिकली बेटा, न्यूट्रिशन एकदम सिंपली जर डिफाइन करायला गेलं, न्यूट्रिशन म्हणजे काय, सम ऑफ डिफरंट प्रोसेसेस required for absorption and utilization of the food material. Some of different processes required for absorption and utilization. Some of different processes required for absorption and utilization of food taken by an individual. इतकं लक्षात असू द्या. न्यूट्रिशनची डेफिनेशन WHO नुसार न्यूट्रिशन डेफिनेशन काय आहे, सम ऑफ डिफरंट प्रोसेसेस रिक्वायर्ड फॉर ऍब्सॉर्प्शन अँड युटिलायझेशन ऑफ फूड टेकन बाय एन इंडिव्हिज्युअल. ओके, न्यूट्रिशन in humans is basically conducted or completed in many different processes as follows. आता न्यूट्रिशन साठी कोणकोणत्या प्रोसेसेस ह्युमन बॉडी मध्ये कॅरी आउट केल्या जातात त्याच्याबद्दल एक शॉर्ट मध्ये तुम्ही पाहिजे तर प्रोसेसेसला सिक्वेन्स
सिक्वेन्शियली लक्षात ठेवा की प्रोसेसेस कोणते असतात, काय असतात, त्याचे नावं काय. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही जर प्रोसेसेसची नावं लक्षात ठेवून घेतले ना तर नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ती म्हणजे कोणती, तर इंजेशन. कोणती आहे, इंजेशन. सेकंड प्रोसेस आहे डायजेशन. सेकंड प्रोसेस आहे डायजेशन. थर्ड प्रोसेस आहे ऍब्झॉर्प्शन. थर्ड प्रोसेस कोणती आहे, ऍब्झॉर्प्शन. फोर्थ प्रोसेस आहे assimilation. ओके. अँड फिफ्थ प्रोसेस आहे इजेशन. फिफ्थ प्रोसेस कोणती आहे, इजेशन. ओके. आता इथं आपल्याला लर्न करताना थोडं प्रॉब्लेम येतो. मग आपल्याला कसं लक्षात ठेवायचं, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, assimilation अँड इजेशन. ओके. लक्षात असू द्या, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, assimilation अँड इजेशन. एवढं लक्षात असू द्या. इंजेशन म्हणजे काय साध्या शब्दात, तर इनटेक. इंजेशन म्हणजे काय, इनटेक. ओके. डायजेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन. डायजेशन मध्ये काय होतं, तर कन्व्हर्जन होतं. कशाचं कन्व्हर्जन, तर कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिंपल फूड मध्ये. तुम्ही सगळ्यांनी मेटाबॉलिझम नावाची प्रोसेस ऐकली असेल, आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. तर इंजेशन म्हणजे काय, इनटेक ऑफ फूड. डायजेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड. ऍब्झॉर्प्शन, इथे न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब होतील. ओके. assimilation म्हणजे युजफुल अँड वेस्ट सबस्टन्स काय होईल, तर डिव्हिजन होईल assimilation मध्ये. आणि इजेशन म्हणजे काय साध्या शब्दात, रिमूव्हल ऑफ वेस्ट. रिमूव्हल ऑफ वेस्ट. ओके. चला आता या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल. कशाबद्दल बेटा, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल डिस्कस करणार आहोत. बिकॉज ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल in the digestion and utilization, in the absorption and utilization of the food material intaken by the humans. So human digestive system, कोणती सिस्टीम, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विचार केला तर ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे बेसिकली दोन पार्ट्स पडतात. बेसिकली किती पार्ट्स पडतात, दोन. तसे तर खूप पार्ट्स आहेत तिचे, परंतु आपण बेसिक स्टार्टिंग करायचं आपल्याला. बघा मी काल पण तुम्हाला बोललो की बेसिक्स पासून स्टडी केला तर स्टडी प्रॉपर होतो. कन्सेप्च्युअल स्टडी करा, थेरॉटिकल स्टडी करायचा नाहीये. बायोलॉजीला आपण म्हणतो की थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, परंतु तो थेरॉटिकल सोबत कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. एवढं लक्षात असू द्या. त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला थेरी मेंटेन करता येईल किंवा थेरी लिहिता तरी येईल, परंतु कन्सेप्ट क्लिअर नसतील तर थेरी लिहिता येणार नाहीये. इतकं लक्षात असू द्या. सो ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू बेसिक पार्ट. किती बेसिक पार्ट्स, तर दोन. तर पहिला कोणता आहे तुमचा, एलिमेंटरी कॅनल. कोणता आहे, एलिमेंटरी कॅनल. आणि दुसरा काय येऊ शकतो, ते म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड. कोणते, डायजेस्टिव्ह ग्लँड. मग आता एलिमेंटरी कॅनलचे सब पार्ट्स कोणते, डायजेस्टिव्ह ग्लँड्सचे सब पार्ट्स कोणते, किती प्रकारचे डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत, तर या छोट्या गोष्टी आपण आता नंतर डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर आता एलिमेंटरी कॅनल मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये डिस्कस करून देतो. आता एलिमेंटरी कॅनलचा विचार केला ना, तर एलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस. लक्षात असू द्या. एलिमेंटरी कॅनलची ओपनिंग काय आहे, माउथ. आणि एलिमेंटरी कॅनलचं एंडिंग काय आहे, तर एनस. एलिमेंटरी कॅनलची ओपनिंग काय आहे, तर माउथ. माउथला अल्टरनेटिव्ह आपण काय म्हणतो, ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी. इतकं लक्षात असू द्या. ओके. चला आता काय बोलतो तुम्हाला, एलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस. ओके. माउथला अल्टरनेटिव्ह आपण काय म्हणतो, ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी. आणि नंतर दुसरा पार्ट ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तो म्हणजे काय, तर डायजेस्टिव्ह ग्लँड्स. वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. ग्रंथी, ग्लँड्स म्हणजे काय, ग्रंथी. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्स काय सिक्रेशन करतात, त्या सिक्रेशनमुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये डायजेशनची प्रोसेस होण्यासाठी जास्त हेल्प होत असते. डायजेस्टिव्ह ग्लँड्स द्वारा जे काही सिक्रेशन होत असतं, त्या सिक्रेशन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. त्या एन्झाईम्स काय करतात, तर कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सला सिंपलर फूड सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करत असतात. इतकं लक्षात असू द्या. ओके. एकदम सिंपल आहे, जास्त हार्ड नाहीये. नॉर्मल कॉम्प्लिकेशन्स तर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये नॉर्मल कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला पाहायला मिळतीलच, परंतु जर का आपण कन्सेप्ट प्रॉपरली मेंटेन केल्या तर ते नॉर्मल कॉम्प्लिकेशन्स पण राहणार नाहीत. इतकं लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. ओके. आता एलिमेंटरी कॅनलचा विचार केला तर मी काय बोलतो तुम्हाला, एलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस. एलिमेंटरी कॅनल ची लेंथ नियरली 10 to 12 मीटर. किती आहे, 10 to 12 मीटर. कोणी चुकून सेंटीमीटर लिहायचं
नाही, नाहीतर बस सेंटीमीटर 10 to 12 सेंटीमीटर किती येणार बेटा इतकं. पण ते एलिमेंटरी कॅनल स्टार्ट होतंय माउथ, टीथ, टंग, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, आफ्टर दॅट एनस. हे सगळे काय तर सब पार्ट्स आहेत कशाचे ते एलिमेंटरी कॅनलचे. मग आता फूड ह्युमन बॉडी मध्ये कसं पास ऑन होतं तर सिक्वेन्शियल पार्ट्स बद्दल आपण स्टडी करून घेऊया. पहिले तर पार्ट्सचे सिक्वेन्स लक्षात घेऊन घ्या एलिमेंटरी कॅनलच्या. तर काय काय बघा, तर पार्ट्स ऑफ ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम लक्षात घ्या. आपण काय बघतोय बेटा पार्ट्स कोणाचे ते ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पार्ट्सचे नावं लक्षात घ्या. तर सगळ्यात फर्स्ट पार्ट येतो तुमचा तो म्हणजे माउथ. तो म्हणजे काय माउथ. ओके माउथ. सेकंड टीथ, थर्ड टंग, फोर्थ फॅरिंग्स, फिफ्थ इसोफेगस. प्रोनाउन्सिएशन प्रॉपर करायचं नाही तर म्हणा ओसोफेगस असं करायचं नाही. तर काय इसोफेगस. आफ्टर दॅट सिक्स स्टमक, सेवन स्मॉल इंटेस्टाइन, एट लार्ज इंटेस्टाइन आणि लास्ट बट नॉट लीस्ट तो म्हणजे कोणता आहे एनस. तो म्हणजे एनस. ओके इथं पहिले पार्ट्स बद्दल लक्षात घेऊन घ्या. त्यानंतर आपण ग्लँड्स बद्दल सुद्धा डिस्कस करूया. तर पार्ट्स ऑफ ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कोणकोणते एलिमेंटरी कॅनलचे पार्ट कोणकोणते बेटा माउथ, टीथ, टंग, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन अँड एनस. इथं लक्षात असू द्या. हे बघा माउथ, टीथ, टंग, आफ्टर दॅट फॅरिंग्स, इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाइन. ओके एवढं लक्षात असू द्या तुमच्या. एकदम सिंपल मध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही. सिक्वेन्शियल लक्षात घ्या. माउथ, टीथ, टंग, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, एनस. इतकं लक्षात घ्या. ओके प्रत्येकाला आलं लक्षात राहील लक्षात. सिक्वेन्स पार्ट करायची, सिक्वेन्स चुकवायची नाही. कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी सिक्वेन्शियल लक्षात ठेवायची असते कन्सेप्ट कधीही. जर कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत तर सिक्वेन्स जर तुम्ही मिस केली तर कन्सेप्ट ती लक्षात राहत नाही. सो सिक्वेन्स चुकवायच्या नाही. मग आपण काय बोललो की ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे बेसिक किती पार्ट बोललो आपण दोन एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड. एलिमेंटरी कॅनल कुठून स्टार्ट होतो स्टार्ट फ्रॉम माउथ आणि एंड्स विथ एनस. आफ्टर दॅट डायजेस्टिव्ह ग्लँड वेगवेगळ्या प्रकारचे ते तुम्हाला सांगतोच मी. एलिमेंटरी कॅनलची लेंथ किती बोललो आपण तर 10 to 12 मीटर. किती बोललो आपण 10 to 12 मीटर. माउथला अल्टरनेटिव्हली नेम्स आहेत. ओरल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी असे बरेचसे नाव आहेत माउथला अल्टरनेटिव्हली. इतकं लक्षात असू द्या. जास्त लोड घ्यायचा नाही. मग आपण माउथ बद्दल स्टडी करणार आहोत, टीथ बद्दल स्टडी करू, टंग बद्दल स्टडी करू. आपण शॉर्ट मध्ये आज थोडंसं रिव्हिजन घेऊन घेऊ म्हणजे इंट्रोडक्शन घेऊन घेऊ. ओव्हरऑल इंट्रोडक्शन घेतलं आपण. त्यानंतर हळूहळू आपण प्रत्येक एका पार्ट बद्दल स्टडी करूया. प्रत्येक एक पार्ट काय म्हणतो काय नाही म्हणत. प्रत्येक एका पार्ट मध्ये डायजेशन कशा प्रकारचं होतं. बेसिकली डायजेशन कशाला म्हणणार मग तुम्ही मला सांगतात का. डायजेशन म्हणजे काय. डायजेशन एक अशा प्रकारची प्रोसेस असते ना बेटा. बघा आपण पोळी खातो पण आपल्या शरीराला पोळीची रिक्वायरमेंट आहे का नाही. आपल्याला काय लागतं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटामिन, फॅट, मिनरल्स. ओके एका हेल्दी ह्युमन बीइंगच्या डाएट मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटामिन, फॅट्स, फायबर्स हे मिनरल्स हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत. जर हे न्यूट्रिएंट प्रेझेंट असेल तर तो पर्टिक्युलर पर्सन नेहमी हेल्दी राहू शकतो. अदरवाइज तो हेल्दी राहू शकणार नाही. मग आता तुमच्याकडे किती लोक आहेत असे की मम्मी एक प्लेट कार्बोहायड्रेट दे, 2 वाट्या प्रोटीन दे, 1 वाटी मिनरल दे असं कधी सांगतात का तुम्ही नाही ना. असं कधीच सांगितलं जात नाही. ओके आपले बॉडी स्वतः ते न्यूट्रिएंट्स डेव्हलप करत असते. आता आपण आपल्या बॉडीला आपण अमायनो ऍसिड प्रोव्हाइड करतो. आपली बॉडी त्या अमायनो ऍसिडचं कन्व्हर्जन आपली बॉडी प्रोटीन्स मध्ये करून देते. कारण प्रोटीन्सचं रॉ मटेरियल काय आहे तर अमायनो ऍसिड. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपली बॉडी स्वतः परफॉर्म करत असते. मग डायजेशनची प्रोसेस म्हणजेच काय एक अशी प्रोसेस ज्या प्रोसेसने कॉम्प्लेक्स फूडचं रूपांतर सिंपल फूड मध्ये नॉन ऍब्झॉर्बेबल फूडचं रूपांतर ऍब्झॉर्बेबल फूड मध्ये होत असतं. ओके सो द प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स, नॉन ऍब्झॉर्बेबल, नॉन डिफ्युजेबल एक अशा प्रकारची प्रोसेस ज्या प्रोसेसने कॉम्प्लेक्स, नॉन ऍब्झॉर्बेबल, नॉन डिफ्युजेबल सबस्टन्सचं कन्व्हर्जन
सिंपल, ऍब्झॉर्बेबल आणि डिफ्युजिबल सबस्टन्स मध्ये होत असतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डायजेशन. एकदम सिंपल आहे बेटा. हे बघा, डायजेशन म्हणजे काय? चला आपण नवीन न्यू बोर्डवरती डायजेशनची प्रोसेसची डेफिनेशन समजून घेऊ. त्या अगोदर इथे लक्षात घ्या, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पार्टचे नाव काय बोललो आपण? एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. एलिमेंटरी कॅनल कुठून स्टार्ट होते? माउथ पासून आणि एंड कुठे होते? अॅनसवर. एंड कुठे होते? अॅनसवर. एलिमेंटरी कॅनलचे पार्ट्सचे नाव लक्षात घ्या. किती पार्ट्स बोललो आपण? टोटल 9 पार्ट्स. फर्स्ट पार्ट माउथ, टीथ, टंग. आफ्टर दॅट फॅरिंग्स. फॅरिंग्स हा कॉमन पॅसेज असतो, कॉमन पॅसेज जिथून हवा पण पास होते आणि फूड पण पास होत असतं. ओके. फॅरिंग्स इसोफेगस मध्ये पण ओपन होतो आणि फॅरिंग्स लॅरिंग्स मध्ये ओपन होतो. लक्षात घ्या, फॅरिंग्स इसोफेगस मध्ये पण ओपन होतो आणि फॅरिंग्स ट्रॅकिया मध्ये पण ओपन होतो. काय? सॉरी, फॅरिंग्स इसोफेगस मध्ये पण ओपन होतो आणि ट्रॅकिया मध्ये पण ओपन होतो. ट्रॅकिया म्हणजे काय? विंड पाईप. ट्रॅकिया म्हणजे काय? विंड पाईप. त्याबद्दल आपण शिकणार आहोत आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. ओके. आफ्टर दॅट इसोफेगस आपल्या साध्या शब्दात अन्ननलिका. नंतर तुमचा स्टमक, पोटोभाग कुठं असतो? अप्पर लेफ्ट. लक्षात घ्या, अप्पर लेफ्ट. लेफ्ट साइडला शिफ्ट करायचा. अप्पर लेफ्टला कोण आहे? तुमचा पोटोवा आहे, स्टमक आहे. एवढं लक्षात घ्या. नंतर अप्पर राईटचा विचार केला तर तिथे लिव्हर दादा बसले. तिथं कोण बसले? लिव्हर दादा आहेत. ओके, लक्षात घ्या. आफ्टर दॅट स्मॉल इंटेस्टाईन, नंतर लार्ज इंटेस्टाईन, नंतर लास्ट पार्ट कोणता तुमचा? एलिमेंटरी कॅनलचा. तो म्हणजे काय? अॅनस. एवढं क्लिअर आहे प्रत्येकाला? कोणाला काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला पिन करू शकता, सांगू शकतात. ओके. चला तर मग आता आपण आपल्या डायजेशनच्या प्रोसेसकडे वळूया. डायजेशन काय म्हणतं? ओके, चला. बरं, आता डायजेशनचा विचार केला ना बेटा, तर डायजेशनला तर आपण डिफाइन करू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. इन ह्यूमन्स डायजेशन occurs by 2 different ways. किती पद्धतीने occur होतं डायजेशन? 2 पद्धतीने, 2 different ways. आता ते 2 पद्धती कोणकोणत्या? पहिली तुमची मेकॅनिकल डायजेशन आणि दुसरी तुमची केमिकल डायजेशन. इतकं लक्षात ठेवा. ओके. ह्युमन बॉडी मध्ये डायजेशन 2 पद्धतीने occur होतं, एक मेकॅनिकल डायजेशन आणि एक केमिकल डायजेशन. ओके. चला मग डायजेशनला डिफाइन करूया. डायजेशन, द प्रोसेस by which a complex non-absorbable, non-diffusible substance, the process by which a complex non-absorbable, non-diffusible substance is converted into simple, absorbable and diffusible substance, is called as digestion. Okay, इतकं लक्षात असू द्या. काय म्हटले? द प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स non-absorbable, non-diffusible substance is converted into simple, absorbable and diffusible substance. Okay. कॉम्प्लेक्स सबस्टन्स कोणता? सिंपल मध्ये, नॉन डिफ्युजिबल चं डिफ्युजिबल मध्ये, नॉन ऍब्झॉर्बेबल चं ऍब्झॉर्बेबल मध्ये. बस त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डायजेशन. आणि डायजेशनची प्रोसेस, दिस प्रोसेस helps to complete the requirement of nutrient of an individual person. एवढं लक्षात ठेवा. या प्रोसेसच्या माध्यमातून जी काही न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट एका व्यक्तीची, ती न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट इझिली काय होऊ शकते? फुलफिल होऊ शकते. पण डायजेशन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. इतकं लक्षात ठेवा. डायजेशन ही काय आहे? तर मल्टी स्टेप प्रोसेस आहे. डायजेशन मल्टी स्टेप प्रोसेस आहे, सिंगल स्टेप प्रोसेस नाहीये. वेगवेगळ्या पार्ट मध्ये डायजेशन अकर होत असतं, वेगवेगळ्या पार्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे डायजेशन अकर होत असतं. प्रत्येक ठिकाणी डायजेशनचे दोघी स्टेप अकर होणार नाही. दोघी स्टेप अकर होणार नाही. मेकॅनिकल डायजेशन आणि केमिकल डायजेशन दोघी स्टेप अकर होणार नाहीये. ओके. बोर होतंय का तुम्हाला? झोप लागते का तुम्हाला?
उठा थोडेसे, ओके लक्ष असू द्या. तर काय म्हटलंय, तर मेकॅनिकल डायजेशन आणि केमिकल डायजेशन अशा दोन प्रकारच्या प्रोसेस असतात ह्युमन बॉडी मध्ये डायजेशनच्या. तर डायजेशनची डेफिनेशन आपण काय बोललो होतो, प्रोसेस बाय विच अ कॉम्प्लेक्स नॉन ऍब्झॉर्बेबल नॉन डिफ्युजिबल सबस्टन्स, कॉम्प्लेक्स नॉन ऍब्झॉर्बेबल आणि नॉन डिफ्युजिबल सबस्टन्सचं काय झालं, कन्व्हर्जन झालं कशामध्ये, सिंपल ऍब्झॉर्बेबल आणि डिफ्युजिबल सबस्टन्स मध्ये. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डायजेशन. डायजेशनची प्रोसेस काय करते, फुलफिल करते कशाची रिक्वायरमेंट, तर न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट बाय अन इंडिव्हिज्युअल. लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपण थोडंसं डिस्कस केलं होतं की एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह सिस्टीम बोललो होतो आपण, एलिमेंटरी कॅनल, आणि त्यासोबत मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं ते म्हणजे काय, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, तर चला आता थोडक्यात तुम्हाला डायजेस्टिव्ह ग्लँड्सची ओळख करून देतो. तर ह्युमन डायजेस्टिव्ह ग्लँड, ओके. आता ह्युमन बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर सगळ्यात पहिले ती म्हणजे कोणती, तर सलायव्हरी ग्लँड. कोणती, सलायव्हरी ग्लँड. दुसरी लिव्हर. तिसरी पॅनक्रियास. लक्षात घ्या, सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियास, गॅस्ट्रिक ग्लँड, ओके. नंतर इंटेस्टायनल ग्लँड. लक्षात घ्या. आता इथं सलायव्हरी ग्लँड कुठे लोकेटेड असते बेटा, तर सलायव्हरी ग्लँड माउथ मध्ये लोकेटेड असते. लिव्हर कुठे लोकेटेड असतो, बघा अप्पर राईट ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, बिलो द थोरॅसिक कॅव्हिटी. अप्पर राईट ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. लक्षात घ्या, अप्पर राईट ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. कारण अप्पर लेफ्टला कोण आहे, स्टमक दादा बसलेले आहेत, आणि अप्पर राईटला कोण आहे, ते लिव्हर भाऊ आहे. लक्षात ठेवा. ओके. पॅनक्रियास, इथं पॅनक्रियास बद्दल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं तर लीफ शेप ग्लँड असते ही, लीफ शेप ग्लँड, सिच्युएटेड इन अ प्लेस बिटवीन स्टमक अँड डिओडेनम. आता डिओडेनम हा काय आहे, तर फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. लक्षात ठेवा, फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. नंतर गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट इन स्टमक. गॅस्ट्रिक ग्लँड कुठे लोकेटेड बेटा, प्रेझेंट इन स्टमक, एवढं लक्षात ठेवा. नंतर इंटेस्टाइनल ग्लँड प्रेझेंट इन स्मॉल इंटेस्टाइन. चला तर आता एकदा रिपीट करा. तर ह्युमन डायजेस्टिव्ह ग्लँड कोणकोणते आहेत, तर सलायव्हरी ग्लँड, लिव्हर. लिव्हर बद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इट इज द लार्जेस्ट ग्लँड प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. ह्युमन डायजेस्टिव्ह ग्लँड ही काय आहे, लार्जेस्ट ग्लँड आहे ह्युमन बॉडी मध्ये. इतकं लक्षात असू द्या. ओके, राहील लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या. ह्युमन डायजेस्टिव्ह ग्लँड, सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियास, गॅस्ट्रिक ग्लँड, इंटेस्टायनल ग्लँड. ओके, या 5 प्रकारच्या ग्लँड लक्षात ठेवा. सलायव्हरी ग्लँड कुठे लोकेटेड आहे, माउथ मध्ये. आणि सलायव्हरी ग्लँडचे किती जोड्या आहेत बेटा, 3 जोड्या आहेत. लक्षात असू द्या, किती जोड्या आहेत, तर 3 जोड्या आहेत. एक तुमच्या कानांच्या पुढे असते, एक तुमच्या जिभेच्या खाली असते, आणि तुमच्या लोअर जॉ मध्ये प्रेझेंट असते. ओके, एक लोअर जॉ मध्ये प्रेझेंट असते, एवढं लक्षात घ्या. तर बघा इकडं परत सांगतो तुम्हाला, पहिली कोणती आहे, सलायव्हरी ग्लँड. पहिली कोणती बेटा, सलायव्हरी ग्लँड. ओके, नंतर दुसरी कोणती बोललो आपण, लिव्हर. लक्षात घ्या, दुसरी कोणती आहे, लिव्हर. तिसरी कोणती बोललो आपण बेटा, पॅनक्रियास. कोणती आहे, पॅनक्रियास. नंतर चौथी कोणती बोललो आपण, गॅस्ट्रिक ग्लँड. कोणती, गॅस्ट्रिक ग्लँड. ओके, आणि पाचवी कोणती बोललो आपण, इंटेस्टायनल ग्लँड. लक्षात घ्या, कोणती ग्लँड बोललो आपण, इंटेस्टायनल ग्लँड. ओके, थोडंसं लक्षात असू द्या. बघा, तर मग आपण आजच्या सेशन मध्ये काय काय डिस्कस केलं, न्यूट्रिशन म्हणजे काय असतं. ओके, आफ्टर दॅट डायजेशन म्हणजे काय असतं. नंतर ह्युमन डायजेशन सिस्टीमचे पार्ट्सचे नाव आपण डिस्कस केले. एलिमेंटरी कॅनलचे पार्ट्सचे नाव डिस्कस केले. नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ग्लँड शिकलो, डायजेस्टिव्ह ग्लँडचे लोकेशन शिकलो. तर या बऱ्याचशा काही गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत. ओके, आता इथं आपण एक गोष्ट लक्षात असू द्या,
तुम्हाला सर्वांना एकच काम करायचं ते म्हणजे काय, तर फर्स्ट ऑफ ऑल कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला लोकांना बघा, स्टिक टू युअर कन्सेप्ट, स्टिक टू युअर कन्सेप्ट. थेअरीच्या मागे पडू नका, कन्सेप्टच्या मागे पडा. कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर थेअरी तुम्हाला मेन्शन करता येईल. सीईटीला तुम्हाला थेअरी लिहायची नाही, नीटला तुम्हाला थेअरी लिहायची नाहीये. तिथं तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही एमसीक्यूला सामोरे जाऊ शकतात किंवा एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तो क्वेश्चन तुमच्या माइंड पर्यंत कळला, तुमच्या माइंडला कळला तर ती कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला आन्सर सुद्धा देता येतील. अदरवाईज आन्सर देता येणार नाही, इतकं लक्षात घ्या. सो थेअरीच्या मागे जास्त पडू नका, बिकॉज 12th बोर्डला तुम्हाला 70+ आले इज मोर दॅन सफिशियंट. पण सीईटी नीटला जर तुमचा वेल स्कोर नसेल तर तुम्ही फ्युचरमध्ये कोणत्या चांगल्या कॉलेजेसला अप्लाय करू शकणार नाही, तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये सीट भेटणार नाही किंवा चांगल्या कोर्सला ऍडमिशन सुद्धा भेटणार नाही. सो be focused on your CET and NEET. So to getting focused on your CET or NEET, you have to clear your concept. एवढं लक्षात असू द्या. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही इझिली सीईटी नीटचे एमसीक्यू सुद्धा सामोरे जाऊ शकता. ओके, सो आपण काय काय शिकलो, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे किती पार्ट्स बेटा, 2, एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड. एलिमेंटरी कॅनलचे किती पार्ट सांगितले मी तुम्हाला, 9. किती पार्ट सांगितले, 9. आता 9 पार्ट पैकी पहिला पार्ट कोणता आहे, माउथ. दुसरा टीथ, तिसरा टंग, चौथा फॅरिंक्स, पाचवा इसोफेगस, 6वा स्टमक, 7वा स्मॉल इंटेस्टाईन, 8वा लार्ज इंटेस्टाईन आणि 9वा ऍनस. एवढं लक्षात ठेवा. आफ्टर दॅट तुम्हाला काय बोललो मी, डायजेशनच्या प्रोसेस मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस कॅरी होतात. बघा लक्षात असू द्या, माझ्या हाताकडे लक्ष ठेवा. इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि इजेशन, अशा 5 प्रोसेस आहेत. काय, इंजेशन, डायजेशन, ओके, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि इजेशन. एवढं लक्षात ठेवा. ओके, आफ्टर दॅट डायजेस्टिव्ह ग्लँड्स कोणत्या बोललो आपण, सलॅव्हरी ग्लँड, सलॅव्हरी ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियास, गॅस्ट्रिक ग्लँड आणि इंटेस्टायनल ग्लँड. आजच्या सेशन मध्ये आपण इतकंच घेऊया. आता उद्याचं जे सेशन असेल त्या सेशन मध्ये आपण, हे बघा मी तुम्हाला आजच सांगून देतो, उद्याच्या सेशन मध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स कव्हर करणार आहेत, तर माउथ, टीथ, टंग आणि फॅरिंक्स या 4 टॉपिक्स बद्दल आपण उद्याचं सेशन कंडक्ट करूया. ओके, सो तुम्ही सर्व रेग्युलरली मेंटेन राहा, रेग्युलरली लेक्चर्स बघत चला. ओके, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि जितके जास्त होईल पूर्ण लेक्चर स्टडी करा, प्रॉपरली स्टडी करा. जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम कमेंट्स मध्ये मेन्शन करा. कमेंट्स मध्ये मेन्शन करून तुम्ही मला कळवा की सर आम्हाला या टॉपिकवर प्रॉब्लेम येतोय, याच्यात पण काही कळलं नसेल किंवा कशाशी काही निगडीत काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुम्ही मला शेअर करा. मी नक्की तुम्हाला त्याच्यावर काही ना काही जेवढं शक्य होईल सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. इतक्या लक्षात असू द्या. ओके, आणि फक्त रेग्युलरली तुम्ही लेक्चर्स अटेंड करत चला. रेग्युलर लेक्चर अटेंड केले तर तुमच्या पण कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तितका मला आनंद होईल. कारण ऑफलाईन पद्धतीने तर मी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतोय, ऑनलाईन पद्धतीने पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा एक प्रयत्न करतोय. तर थोडंसं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमच्या इतर मित्रांनाही सजेस्ट करा, त्यांनाही सांगा की कन्सेप्ट क्लिअर करून घे बाबा, तुझ्या सुद्धा त्याचाही बेनिफिट होईल. ओके, सगळ्यांना त्यांचा बेनिफिट भेटू द्या आणि सगळ्यांना थोडंसं सांगत चला की बघा बाबा पूर्ण व्हिडिओ प्रॉपर बघा सगळ्यांनी मिळून. ओके, राहील लक्ष तुमच्या सगळ्यांच्या. आणि याच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही नक्की मला शेअर करू शकतात. कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करा किंवा सांगा, विचारा. मी तुमचे प्रॉब्लेम्स तिथे डाऊट्स असतील काही ते क्लिअर करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. प्रत्येकाचे डाऊट्स क्लिअर होतील एवढं मी नक्की ट्राय करेन. परंतु तुम्ही सांगाल तरच मला कळणार आहे कोणत्या प्रकारचे माझ्या अंगात देव येत नाही. इतकं लक्षात असू द्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला जितके जास्त शक्य होईल तितके जास्त सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चालेल. थँक्यू व्हेरी मच. चला बेटा, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना की जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही प्रॉपरली तिथे मेन्शन करा, म्हणजे जेणेकरून मला तुमचा प्रॉब्लेम पण कळेल. ओके, आणि तो सॉल्व्ह करता येईल. आणि आता आपण आपल्या लेक्चर मध्ये एक गोष्ट डिस्कस केली, ती म्हणजे काय, तर लार्जेस्ट ग्लँड प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. ती म्हणजे मी कोणती बोललो तुम्हाला, लिव्हर. ओके, लक्षात घ्या. मग आता स्मॉलेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी कोणती, ती सुद्धा तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी थोडासा विचार करा की स्मॉलेस्ट ग्लँड कोणती असेल. उद्यापर्यंत कमेंट मध्ये मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा, नक्की ट्राय करा की स्मॉलेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी कोणती आहे. आणि हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या
युट्यूबला जाऊन नोटिफिकेशन्स ऑन करून घ्या आपल्या चॅनलचे, जेणेकरून जसं मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला, एखादा व्हिडिओ अपलोड केला तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि जास्त वेळ जाणार नाही. मस्ट वॉच ऑल ऑफ यू. ओके, लक्षात असू द्या आणि स्टे फोकस्ड, स्टे ट्यून. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन.